नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. बाजारमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या आलेल्या आहेत. तर त्याच कैरीपासून आपण इथे चटकदार आणि एकदम टेस्टी आपण इथे कैरीची डाळ कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर या कैरीच्या डाळीला आंबे डाळ पण असे म्हणतात. चैत्र महिन्यामध्ये हमखास हा बनवला जाणारा आपण आज पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे आंबे डाळ. तर तुम्ही आजची रेसिपी कधी बनवली नसेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही एकदा ही कैरीची डाळ किंवा आंबे डाळ जर एकदा जर केलात तर तुम्ही सारखं-सारखं तुम्ही हेच डाळ करून खाल. एकदम चवीला अप्रतिम लागते. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कैरीची डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे. तर या चणा डाळीला आपण एका डिशमध्ये घालून घेऊया. या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी घालून छान स्वच्छ पाण्याने हे डाळ धुवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने चोळून-चोळून हे डाळ एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने हे डाळ धुवून घ्यायचं आहे. डाळ धुवून घेतल्यानंतर यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपल्याला हे डाळ एक 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे डाळ भिजत घालून ठेवायचं आहे. झाकण ठेवून ही डाळ आपण बाजूला काढून ठेवूया. तर आपल्याला इथे आंबे डाळ बनवण्यासाठी दुसरं काय-काय साहित्य लागते ते बघूया. इथे मी एक कैरी घेतलेली आहे आणि त्या कैरीला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, एक अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा मोहरी घेतलेला आहे, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे कैरी घेतलेली आहे ना, त्या कैरीवरची आपल्याला सालं काढून घ्यायचं आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला कैरीच्या सालासकट जर तुम्हाला हे कैरी खिसून घ्यायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी कैरीच्या सालासकट ही कैरी घेऊ शकता. तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे आणि त्याच्यावरची पूर्णपणे सालं काढून घेतलेली आहेत. कधीही कैरीची डाळ करत असताना आपल्याला निब्बर बघूनच कैरी घ्यायचे आहेत, म्हणजे हे कैरी आपल्याला एकदम व्यवस्थित छान खिसली जाते. तर इथे एकदम फ्रेश मी इथे कैरी घेतलेली आहे आणि त्याच्यावरची पूर्णपणे सालं काढून घेतलेली आहेत. तर इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीने हे आपल्याला जे आपण साल काढून घेतलेली कैरी आहे ना, त्याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे. कधीही आंबे डाळ बनवत असताना कैरी थोडी आंबटच घ्यावी, म्हणजे हे आंबे डाळ किंवा कैरीची डाळ एकदम चवीला छान लागते. तर अशा पद्धतीने इथे मी कैरी छान खिसून घेतलेली आहे. तर मस्त आपला इथे कैरीचा खीस बनून तयार झालेला आहे. तर इकडे आपण एक 4 ते 5 तास इथे हरभऱ्यांची डाळ भिजू घातली होती. ते डाळ पण छान भिजली गेलेली आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने ही डाळ आपली छान फुलून आलेली आहे. 1 वाटी डाळ घातली होती तर त्याची आपली मस्त दुप्पट एक 2 वाटे हे हरभऱ्यांची डाळ झालेली आहे. तर या डाळीमधलं पूर्णपणे आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे. जर पाणी जर यामध्ये राहिलं ना, थोडंसं हे आंबे डाळ किंवा हे कैरीची डाळ करत असताना त्याचा वास येतो. तर इथे एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि जे आपण हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते तुकडे घालून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये जे भिजवून घेतलेली आपली हरभऱ्यांची डाळ आहे ना, ते डाळ घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि बारीक चिरून घेतलेली 1 वाटी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. हे कैरीची डाळ बनवत असताना आपल्याला 2 वाट्या भिजवून घेतलेल्या हरभऱ्याच्या डाळीसाठी 1 वाटी आपल्याला इथे एक कैरीचा खीस घ्यायचा आहे. तर आपल्याला हे छान आपल्याला हे हरभऱ्याची डाळ आणि त्यामधल्या हिरव्या मिरच्या छान जाडसर वाटून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये जर वाटून घ्यायचं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, हरभऱ्याची डाळ, जिरं आणि कोथिंबीर घालून आणि मीठ घालून तुम्ही मिक्सरला पण छान वाटून घेऊ शकता. पण जे चव खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली कैरीची डाळीची असते ना, ते चव मिक्सरच्या हे कैरीच्या डाळीमध्ये अजिबात येत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे खलबत्त्यामध्ये आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे हिरवी मिरची आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही. आपल्याला अशा पद्धतीने हे जाडसर आपल्याला हे कैरीची डाळ छान वाटून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीने आपण इथे हे
हरभऱ्यांची डाळ छान वाटून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला या स्टेजला इथे आपण जे कैरी खिसून घेतलेली आहे ना, ते कैरीचा खीस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर 1-2 वाट्या हरभऱ्यांच्या डाळीसाठी किंवा 2 वाट्या भिजवून घेतलेल्या हरभऱ्यांच्या डाळीसाठी आपल्याला इथे 1 वाट्या कैरीचा खीस घालून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने हे हरभऱ्याची डाळ आणि हे हिरवी मिरची छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण खिसून घेतलेली कैरीचा खीस घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला या डाळीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जे ओल्या नारळाचा खीस असतो ना, ते खीस पण घातलात तरी पण हे कैरीची डाळ एकदम चवीला छान लागते. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओल्या नारळाचा खीस घालून घेऊ शकता. तर इथे हे कैरीचा खीस आणि हे डाळ आपण जी जाडसर कुटून घेतली आहे ना, त्याला आपल्याला एकदम पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे हाताने मी पूर्णपणे हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेतलेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे पूर्णपणे हे डाळ आणि कैरी छान मिक्स करून घेतलेली आहे. तर या डाळ कैरीवरती आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे, म्हणजे फोडणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्या तडका पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी घालून घेतला आहे. मोहरी छान तडतडायला लागली की जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत. नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून आपल्याला हे गरम-गरम तडका आपल्याला या डाळीवरती घालून घ्यायचा आहे. जर हे कैरीची डाळ तुम्हाला जास्त वेळ टिकवायचा असेल तर तुम्ही यावरती हे तडका थंड करून घालायचा, म्हणजे जास्तीचा वेळ हे डाळ आंबूस होत नाही आणि खराब होत नाही, म्हणून आपल्याला यावरती तडका थंड करून घालायचा आहे. तर ही डाळ आम्ही लगेच जेवणासाठी वापरणार आहोत, म्हणून मी इथे गरम-गरम तडका घालून घेतलेला आहे. तर इथे आपले मस्त तर इथे आपली मस्त चटपटीत चवीची इथे कैरीची डाळ बनून तयार झालेली आहे. तर चैत्रागौरीची फेव्हरेट डिश म्हणजे कैरीची डाळ आणि कैरीचं पन्हं. तर इथे आपलं मस्त चटपटीत चवीचं आपण इथे मस्त कैरीची डाळ केलेली आहे. तर हे कैरीची डाळ एका डिशमध्ये सर्व्ह करून घेतलेली आहे. तर ही कैरीची डाळ किंवा आंबे डाळ चवीला एकदम भारी लागते. तर तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत नाहीतर भातासोबत जरी खाल्लात तर एकदम चवीला छान लागते. तर या कैरीच्या डाळीला कलर किती सुंदर आलेला आहे बघा आणि वास पण खूप छान यायला लागलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कैरीची डाळ करून बघा, चवीला एकदम भारी लागते. तर चैत्र महिन्यामध्ये आवर्जून ही केली जाणारी कैरीची डाळ आहे. तर सध्या कैरीचं सीझन आहे, तर तुम्ही नक्की एकदा तरी अशी कैरीची डाळ करून बघा. एकदा जर तुम्ही कैरीची डाळ केलात ना, तर सारखं-सारखं तुम्ही ही कैरीची डाळ करून खाल. एकदम चवीला भारी लागते. तर तुम्हाला आजची कैरीच्या डाळीची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.